नमस्कार. हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर CBO या पोस्टची जी भरती आहे त्याची माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की पूर्वी प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि सर्कल बेस्ड ऑफिसर ह्याच्यामधला डिफरन्स काय? तर डिफरन्स काय नाही, हे ज्युनियर ऑफिसर्स आपण म्हणतो सर्व बँकेमध्ये. तसं तुम्ही जर नॅशनल बँकेमध्ये आला तर तुम्हाला JMG स्केल 1 म्हणजे ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल 1. तसंच तुम्ही बँक ऑफ बरोडा सिंडिकेट म्हणजे बँक ऑफ बरोडा आंध्रा बँक वगैरे ज्या पूर्वी होत्या आता त्या राहिल्या नाहीत, कारण आता बँक ऑफ बरोडा एक राहिलेली आहे. त्याच्यानंतर कॅनरा बँक आहे, युनियन बँक आहे, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, युको बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहेत. अशा ज्या 12 नॅशनल बँक आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव प्रोबेशनरी ऑफिसर असं म्हणतात किंवा JMG स्केल 1 ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल 1. आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजे काय की जसं महाराष्ट्र सर्कल आहे, जसं आंध्र प्रदेशचं सर्कल आहे, मग त्या प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेमध्ये जर तुम्हाला ती आली असेल तरच तुम्ही त्या राज्यामध्ये तुम्ही ती परीक्षा देऊन पास करू शकता. आता कसं असतं की पूर्वी IBPSच्या माध्यमातून किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ऑल इंडिया बेसवरती एक एक्झाम घ्यायची आणि त्या एक्झामिनेशनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं की मग नंतर तुम्हाला त्या राज्यामध्ये मेरिटप्रमाणे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे पोस्टिंग करायचं. पण आता असं नाही आहे. आता तुमची जी पोस्टिंग आहे ती तुमच्या सर्कल बेस्ड जे आहेत तिथे होणार. तसं तुम्हाला यामध्ये 2600 जागा स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर म्हणा किंवा सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यातले 350 वॅकन्सी हे महाराष्ट्रासाठी आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर मुंबई मेट्रो महाराष्ट्राचं बघितलं SBIचं तर हा व्यापक आहे आणि 350 जागा म्हणजे कमी जागा नाहीत. आणि याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जेव्हा ही लिंग्विस्टिक बॅरियर म्हणजे जे डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिसेस म्हणजे DFSनी जो सर्क्युलर सगळ्या बँकेना निर्देश दिलेला आहे की लिंग्विस्टिक बॅरियर क्रॉस करू नका. म्हणजे एका राज्यामधून जर तुम्ही इथे असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही त्यांना पाठवू नका, दुसऱ्या राज्यातून तिनं आणू नका. आणि हा खूप मोठा म्हणजे निर्णय या सरकारने घेतलेला आहे आणि ह्याचा फरक नॅशनल बँकेमध्ये दिसून येत आहे. म्हणून या टाईपच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. अजून एक दुसरा फरक म्हणजे या वॅकन्सीमध्ये पूर्वी आपण बघा क्लेरिकलला सुद्धा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा म्हणजे प्रिलिम्स मेन्स आणि क्लेरिकल इंटरव्ह्यू नव्हती. पण जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर बँकांची ऑफिसरच्या वॅकन्सी बघितलात तर पूर्वपरीक्षा प्रिलिम्स मुख्य परीक्षा मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू त्यात डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण ॲड होतं आणि इंटरव्ह्यू पण व्हायची. आणि या कालावधीमध्ये खूप म्हणजे वेळ जायचा की तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यायची आहे आणि मग मुख्य परीक्षा द्यायची आणि मग मुलाखत द्यायची आहे. साधारण 1-1.5 वर्षाचा कालावधी व्हायचा आणि मग विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेत तयारी केल्यानंतर जर अपयश आलं तर मुख्य परीक्षेच्या त्याच्यामध्ये परत प्रॉब्लेम होऊन जायचा. पण आता तसं नाही आहे. आज तुम्हाला एकच परीक्षा द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला एक रिटन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह द्यायचे आणि त्यासोबत डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह या 2 टाईपच्या परीक्षा नाही आहेत, हा एकच परीक्षा आहे. आणि याच्यामध्ये रिटन टेस्ट तुम्हाला झाली ऑब्जेक्टिव्ह की लगेच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू होईल. त्यामुळे याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने असं केलं आहे की ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्हाला 120 मार्काची ठेवली आहे, डिस्कव्हरी टेस्ट ही तुम्हाला 50 मार्काची ठेवली आहे म्हणजे 170 मार्काची ठेवलेली आहे आणि 50 मार्क तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा मुलाखतला ठेवलेले आहे. मग टोटल हे जर बघितलं 170 + 50 म्हणजे 220 मार्काची ही टोटल रिटन टेस्ट होईल आणि लगेच तुमचा रिझल्ट 2 महिन्याच्या आत येईल. म्हणजे तुम्हाला याच्या प्रोसेसला जास्त वेळ लागणार नाही आणि ही आनंदाची गोष्ट आहे. आणि जे मराठी मुलं आहेत जे कॅन्डिडेट्स आहेत मग त्यांनी ज्या परीक्षेचा फॉर्म जास्तीत जास्त प्रमाणात भरावं म्हणून ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करत आहे की फक्त हे यूट्यूब चॅनलमधून ही पूर्ण प्रोसिजर ऐकून घेऊ नका, याची लगेच तयारीला सुरुवात करा. आणि आता एक सुवर्ण काळमध्ये बँकिंगमध्ये भरती फार कमी झाल्या होत्या. आता स्टेट बँक ऑफ इंडियानी त्यांच्या MDनी सांगितलेलंच आहे चेअरमॅननी की जवळजवळ 18,000 वॅकन्सीज प्रोबेशनरी ऑफिसर्स या वॅकन्सी ते भरणार आहेत. आणि या येणाऱ्या काळामध्ये इतर बँकेमध्ये सुद्धा लोकल बँक ऑफिसर अशी पोस्ट आता निर्माण झालेली आहे. पूर्वी असं होतं की IBPSच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण भारतामध्ये एक वॅकन्सी यायच्या आणि मग प्रत्येक बँकेना किती भरती पाहिजे ते बँक त्यांना द्यायचं. पण आता बँकेनंही मुभा दिलेली आहे की LBA पोस्ट काढा, लोकल बँक ऑफिसर काढा, तुम्ही स्वतः परीक्षा कंडक्ट करा IBPSच्या माध्यमातून आणि एकच रिटन टेस्ट ठेवा, इंटरव्ह्यू करा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने लवकरात लवकर कॅन्डिडेट हवे ते तुम्ही लवकरात लवकर सिलेक्शन करा. ही जी प्रोसेस झालेली आहे, हा जो चेंजेस झालेला आहे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा बदल आहे. जसं आपल्याला माहिती आहे की या प्रोसिजरमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मुलांना माहिती नसतात कारण फॉर्म भरताना अडचणी येतात. म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो की स्टेट बँक ऑफ इंडियाची भरतीची प्रोसिजर कशी आहे. सर्कल बेस्ड ऑफिसरमध्ये 2600 जागा एकूण आहेत आणि ह्या ज्या जागा आहेत एकूण 2600
त्याच्यामध्ये 350 जागा हे महाराष्ट्रासाठी आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तुम्हाला 350 जागा आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही भरती होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये ही पदं काय कमी नाही आहेत. आणि तुम्ही बघा की आता इंडियन ओव्हरसीज बँकनी सुद्धा ही वॅकन्सी काढली आहे, त्याच्यामुळे 400 जागा टोटल ठेवलेल्या आहेत. आणि म्हणजे त्यांची वॅकन्सी 400 लोकल बँक ऑफिसर बनून आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या 350 फक्त स्टेट बँक ऑफ इंडियानी महाराष्ट्रासाठी ठेवलेले आहेत. तर ही खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे. एज लिमिट ऑफकोर्स 21 ते 30 वर्ष, बरोबर आहे. OBCसाठी 33 आणि SC ST साठी 35. सो 33 आणि 35 ही जे वॅकन्सीज आहेत, ह्या वॅकन्सीमध्ये तुम्ही ॲज ऑन 30/4/2025 पर्यंत तुमची एज लिमिट ही लक्षात घ्या की ह्या ॲज ऑन 30 एप्रिल 2025 पर्यंत तुमची ही वॅकन्सी जी आहे ती पूर्णपणे तुम्ही भरली गेली पाहिजे. आता महत्त्वाचं असं असतं की जेव्हा एज लिमिटचा क्रायटेरिया असतो 30/4 दिल्या, म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला जर तुमचं जे असेल की ह्या एजच्या आधी, म्हणजे याच्या आधी तुमचं 30 वर्षाच्या आधी जर वय पूर्ण झालं असेल तुम्ही एलिजिबल नसता. म्हणजे ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एज लिमिटमध्ये तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतानाच तुमचा फॉर्म जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी क्रायटेरिया परिपूर्ण बघावे लागतात की ग्रॅज्युएट पत्र पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पर्सेंटेज डिमांड नाही केलं आहे, एनी ग्रॅज्युएट पास. म्हणजे इथे तुम्ही जसं एखाद्या विद्यार्थ्याची जी शक्यता अशी असते की मला फर्स्ट क्लास नाही आहे, मला डिस्टिंक्शन नाही आहे. बरेचसे विद्यार्थी, जसं माझं बँक ऑफ बरोडामध्ये जेव्हा सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला मी 14 नॅशनलाइज बँकेच्या एक्झाम दिल्या आणि 14च्या 14 पास केल्या होत्या. तेव्हा मला असं वाटायचं नेहमी की ग्रॅज्युएशनमध्ये चांगली मार्क असतील तर रिटर्न टेस्टमध्ये मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वेटेज मिळेल किंवा रिटर्न टेस्ट पास करायला मदत होते. पण असं काही मित्रांनो याच्यात नाही आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमध्ये असेल, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये असेल, BA असेल, BCom असेल, BSc असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल, तुमचे पर्सेंटेज इथे गृहीत धरले जात नाही. मात्र रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत, इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क आहेत आणि ओव्हरऑल मेरिटमध्ये जी पदं आहेत 2600, याच्यामध्ये जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि SC ST कॅटेगरी या कास्ट वाईज जो रिझर्वेशन दिलेलं आहे त्याचे कट ऑफ काय त्याप्रमाणे तुमची भरती केली जाते. आणि म्हणून तुम्ही जेव्हा या परीक्षा देतात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा विचार करूच नका मला आता ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, किती टक्के आहेत, किती मार्क आहेत, ते विसरून जा. आता पूर्ण फोकस तुमचा एकाच परीक्षेवरती पाहिजे, ते म्हणजे या एक्झामिनेशन पॅटर्नवरती तुमचं पाहिजे आणि त्याचा तयारी लगेच तुम्हाला सुरुवात करायची आहे. लास्ट डेट ऑनलाईन 29 मे, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे परिपूर्ण टाईम आहे. तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता आणि या परीक्षेचा फॉर्म भरताना तुमची ऑनलाईनची लास्ट डेट जी असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि मग तुम्ही याचा विचार केलात तर तुम्ही या परीक्षेचे जास्तीत जास्त फॉर्म भरून, म्हणजे कसं असतं की जास्तीत जास्त विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी पास होतात असं नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आवाहन करतो मराठी मुलांना मुलींना की तुम्ही फॉर्म भरा, परीक्षेला जा. मात्र प्रॉब्लेम असं होतं की त्याची तयारी करत नाही. आता 29 तारीख लास्ट डेट आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असतं की कसं फॉर्म भरायचं, काय भरायचं. आणि फॉर्म भरताना तुम्हाला आपोआप तिथे लिंकमध्ये सगळी माहिती मिळते. मात्र सर्व्हर जाम झालं असेल तर थोडंसं तुम्हाला फॉर्म तुमचं सबमिट व्हायला वेळ लागतं. मात्र त्यामुळे ही परीक्षा देऊ नका किंवा फॉर्म भरू नका असं व्हायला नाही पाहिजे. 100% तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, 100% परीक्षेला बसायचं आहे, नॉलेज घ्यायचं आहे. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला 10% तुमचं एक्सपिरियन्स वाढतं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बँकेमध्ये, आता ह्या बँकेमध्ये 80,000च्या आसपास तुमची सॅलरी आहे, मला सांगा एक फ्रेश ग्रॅज्युएट, एक BA BCom BScचा विद्यार्थी किंवा एखादा कुठल्या इंजिनिअरिंगचा विद्यार्थीसुद्धा आज जर कुठे जॉबला लागला तर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी 80,000 कुठे मिळेल का? शक्यता फारच कमी आहे. मात्र हा जो पॅकेज आहे, म्हणजे तुम्ही जर 80,000 सॅलरी म्हटले तर जवळजवळ 7 लाखाच्या वरती, म्हणजे तुम्ही 12,96 म्हणजे जवळजवळ 9 ते 10 लाखाचा पॅकेज तुमचा इयरली जातो. आणि जर ह्याच्यामध्ये पे पक्स तुम्ही ॲड केला तर 10 लाखाच्या वरती जाईल. आणि जर एखाद्या सामान्य विद्यार्थ्याला, जसं आपण म्हणतो की इंजिनियर आहे, IITians आहे, MBAs आहेत किंवा IIMमधून MBA केलं आहे, यांनासुद्धा एवढा मोठा पॅकेज मिळताना मुश्किल असतं. जर तुम्ही बघत असाल तर आजकाल त्यांनासुद्धा 4 लाख 5 लाख पर ॲनम पॅकेज मिळतं. त्याप्रमाणे जर या मुलांनी चांगल्या पद्धतीने आपण तयारी केली आणि जर आपल्या स्वतःवरती कॉन्फिडंट लेवल असेल, तुम्ही या परीक्षेमध्ये चांगलं यश तुम्हाला मिळू शकतं. आता हे जी प्रोसिजर आहे ती तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही बघा. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन पेमेंटची लास्ट डेटसुद्धा तीच आहे. म्हणजे असं नाही की फॉर्म भरला आज आणि मग नंतर तुम्ही थांबला 2 दिवस 3 दिवस. पूर्वी असं होतं की फॉर्म भरल्यानंतर
आठवडाभर तुम्हाला पेमेंटचा वेळ मिळायचं, पण आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इतकं फास्ट झालं आहे की सेम डेटला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता, सेम डेटला तुम्ही ज्या दिवशी म्हणजे ऑनलाईन फॉर्म आधी पण भरू शकता. तुमचं 29 मे ही ऑनलाईनची लास्ट डेट आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याची लास्ट डेटसुद्धा 29 मेच आहे. स्ट्रक्चर, आता हा महत्त्वाचा भाग आहे. माझा आवडता भाग हाच आहे की विद्यार्थ्यांनी जेव्हा हा फॉर्म भरतात त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या समोर एक चॅलेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज असते. बघा कसं असतं की मला बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर विचारतात की स्कोप कुठे आहे, किंवा MBA करायचं आहे, अमुक करायचं आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही MBA का करताय आता ग्रॅज्युएशन नंतर, तर त्यांना असं वाटतं की चांगला पॅकेज मिळायला पाहिजे, किंवा मी MBA बँकिंग अँड फायनान्स करतो, बँकेत जॉब मिळेल. पण मित्रांनो, तुम्हाला खरंच असं वाटतं की हे केल्यानंतर तुम्ही ह्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला जॉब मिळतो तो डायरेक्टली मिळू शकतं? नाही, तुम्हाला रिटन टेस्ट ही द्यावीच लागते. मग विद्यार्थ्यांनी समजा एखादा ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थ्यांनी ह्याचा परीक्षेचा फॉर्म भरून ह्याला जॉब लागला आणि जर तुम्ही पार्ट टाईम MBAला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही त्याच बँकेमध्ये त्याच ठिकाणी त्याच पोस्टला राहून तुम्ही तुमचं MBAसुद्धा पूर्ण करू शकता पार्ट टाईम करस्पॉन्डन्स करून, आणि तुम्ही फुल टाईम तुमचा जॉबसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे जर एखाद्या कॅन्डिडेटनी जर तो MBA पार्ट टाईम केला आणि फुल टाईम तो जॉब करत असेल तर मला असं वाटतं 2 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्याचं इकडे बँकेत देखील प्रमोशन होत जाईल आणि प्लस त्याचा MBAसुद्धा होईल, आणि त्याचा ॲडिशनल वेटेज तुम्हाला स्पेशलिस्ट म्हणून ज्या पोस्ट बँकेमध्ये निर्माण होतात, त्या वॅकन्सीज होतात, त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे जसं एक्झाम्पल, मी MBA समजा याच्यामध्ये केलं आहे, मार्केटिंगमध्ये केलं आहे, आणि मी एक यामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर किंवा मी बँकेमध्ये LBO म्हणून लागत असेल, आणि उद्या बँकेने एक अशी जाहिरात काढली इंटरनल वॅकन्सीचं की आपल्याला मार्केटिंग ऑफिसरसाठी आहे, आणि ज्या लोकांना इंटरेस्टेड आहे त्यांनी फॉर्म भरा, तुम्हाला मार्केटिंगमध्ये किंवा फिनान्समध्ये किंवा HR मध्ये किंवा IT मध्ये जायचं असेल आणि तुमच्याकडे स्पेशलाइज क्वालिफिकेशन असेल. आता जसं मी बँक ऑफ बरोडामध्ये काम करतो तर आमच्या इथे ती सिस्टम असते, कधी कधी वॅकन्सी येतात. मग बरीचशी लोक असे करतात की त्यांना त्यावेळेला मिळालं नव्हतं, त्यांना प्लेन म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा ॲज अ स्केल 1 ऑफिसर जॉब मिळालं असतं. ते स्विच ऑन करण्यासाठी आणि स्विच ओव्हर करण्यासाठी ही प्रोसिजर तुम्ही जाऊ शकतात आणि ते फॉर्म भरू शकतात. पण त्याआधी तुम्हाला हे सर्व कधी तुमचा हा गोल अचिव्हमेंट कधी होईल, फोकस कधी होईल, जेव्हा तुम्हाला ही रिटन टेस्ट तुम्ही क्लिअर कराल. आता याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं बघा की ऑनलाईन टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह 120 मार्क्स. म्हणजे क्लिअर आहे की 120 मार्काची ऑनलाईन टेस्ट आहे, आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे ना फॉर 50 मार्क्स. बरोबर आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्टर्ड इमिजिएटली आफ्टर कन्क्लुजन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, अँड कॅन्डिडेट्स विल हॅव टू टाईप देअर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आन्सर्स ऑन द कॉम्प्युटर. म्हणजे ऑनलाईन टेस्ट तुमची ऑब्जेक्टिव्ह असणारच, त्याच्यामुळे तुम्ही टिकमार्क करता तिथे, पण ॲज सून ॲज तुमची ऑनलाईन टेस्ट झाली की लगेच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स अटेम्प्ट करावं लागणार, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरवरती ते आन्सर्स टाईप करायला लागणार. जसं लेटर रायटिंग असेल, कॉम्प्रेन्शन टाईप असेल, किंवा त्या पॅराग्राफला रीड करून तुम्हाला त्याचा 1/3 करायचं असेल. सो अंडरस्टँडिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ते करून, तसं तुम्ही लिहायचंच पूर्वी, आता ती ऑफलाईन नाही, ती ऑनलाईनच होणार आहे, आणि यू हॅव टू राईट ऑन द यू हॅव टू टाईप ऑन द कॉम्प्युटर इटसेल्फ. सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी की तुम्ही रिटन टेस्ट दिल्यानंतर सेम डेला होणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वपरीक्षा फक्त होती, आणि मग तुम्हाला 3-4 महिने वाट बघायला लागायची. रिझल्ट लागल्यानंतर परत मग मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, परत मग ते डिस्कव्हरी टेस्टचा अभ्यास करा, परत मग मुलाखत करा, आणि हा सगळ्या प्रोसिजरमध्ये थोडंसं लेंदी होत होतं. विद्यार्थ्यांना थोडंसं करिअरमध्ये गॅप असेल, 1 वर्षाचा गॅप झाला, तो ड्रॉप झाला, परत सेकंड ड्रॉप झाला, तर ते याच्यातून त्यांचं माइंड जो आहे तो डायव्हर्ट होतो, आणि होऊ नये म्हणून ह्या टाईपच्या एक्झामिनेशन तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज है ना. आता हे जे बँकिंग नॉलेज आणि नंतर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, हे जे तुम्ही जर बघताय या सगळ्या बेसिकमध्ये तुम्ही याच्यामध्ये कुठे मॅथमॅटिक्स बघत नाही आहे. खरोखर हा विद्यार्थ्यांची जी भीती होती, म्हणजे मला असं वाटायचं की पूर्वी या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बसायला घाबरत असे, किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पेपर जो कंप्लीट होत नसे, किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये स्पीड प्रॅक्टिस करायला जी भीती होती ती ह्या एक्झामिनेशनच्या पॅटर्नमध्येच निघालेली आहे. म्हणजे तुम्हाला बघा, इंग्लिश लँग्वेज आहे, 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स, 30 मिनिट्स. म्हणजे एकदम सिम्पल आहे. तुम्हाला पुरेसा टाईम प्रत्येक पेपरात दिलेला आहे. पूर्वी असं नव्हतं, 4 पेपर एकत्र द्यायचे आणि मग आपल्याला
एकूण तसं 2 तास दिले 120 मिनटं तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. पण आता तुम्हाला इंडिव्हिज्युअली टाईम सफिशियंट दिलेला आहे, त्यामुळे 30 प्रश्न तुम्ही नीट वाचून तुम्ही 30 मार्क जे आहेत तुमची मिळवू शकता. आता इंग्लिश म्हटल्यानंतर ग्रामॅटिकल क्वेश्चन्स आले, म्हणजे आर्टिकल्स, प्रपोजिशन्स किंवा स्पॉट एरर्स किंवा फिल इन द ब्लँक्स. नंतर जो पॅराग्राफ असतात त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, मग पॅराग्राफ लिहायचं, कॉम्प्रिहेन्शन टाईप ते वाचायचं, खाली क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स द्यायचे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन. बट ह्या सर्व ठिकाणी जेव्हा इंग्लिश आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स वगैरे वाचता, तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे तुमचं नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज चेक केलं जातं. म्हणजे तुम्ही या परीक्षेमध्ये तुमचं रीडिंग स्पीड वगैरे चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे. तुम्ही इंग्लिश अंडरस्टँड करणं, तो क्वेश्चन अंडरस्टँड करणं, त्याची उत्तरं देताना फार महत्त्वाचं आहे. फिल इन द ब्लँक्स बोलताना ग्रामॅटिकल्स तुम्हाला त्याचं नॉलेज असणं, ज्ञान असणं फार गरजेचं आहे. या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला या पेपरमध्ये तुम्हाला कव्हर करावं लागतील. आणि म्हणून ह्या 30 प्रश्न जे आहेत 30 मिनटामध्ये म्हणजे पुरेसेच. एका प्रश्नाला 1 मिनटं, इंग्लिशला खूप वेळ आहे, त्याच्यामुळे त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा पेपर आहे बँकिंग नॉलेज आणि 40 प्रश्न, 40 मार्क, 40 मिनटं. बँकिंग नॉलेज इन द सेन्स, जेव्हा तुम्ही बँकेत कामाला येणार आहे तर बँकेबद्दल तुम्हाला RBIच्या पॉलिसीज काय आहेत, बँकेच्या म्हणजे बँकिंग अवेअरनेस काय आहेत, तसं सध्या बँकिंगचा लेंडिंग रेट्स काय आहेत आणि सध्या बँकिंगची सिस्टम काय, बँक सध्या करंट बँकिंग सध्या कशा प्रकारे डिजिटल बँकिंग झालेले आहेत, बँकिंगमध्ये बरेचसे चेंजेस आलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही करता की नॅशनल बँक किती आहेत, नंतर प्रायव्हेट सेक्टर बँक किती आहेत, रुरल बँक म्हणजे काय, रुरल बँकिंग म्हणजे नक्की काय असतं, ॲग्रिकल्चर टाईपच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्या प्रायव्हेट सेक्टरला रिलेटेड असतात, ह्या तुम्हाला फार इम्पॉर्टंट असतं. बघा बँकेमध्ये जॉब लागल्यानंतर तुम्हाला GIB CIB म्हणजे ज्युनियर असोसिएट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स आणि सेंट्रल असोसिएट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर ह्या कोर्सेस असतात. म्हणजे जस्ट तुम्हाला मी आउट ऑफ द वे जाऊन सांगतो, जेव्हा तुम्ही बँकेमध्ये नोकरी मिळते तेव्हा GIB आणि CIB हे पेपर असतात. GIBला 3 पेपर असतात, CIBला 3 पेपर असतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन एक इन्क्रीमेंट असतात. म्हणजे एक GIBला असतं, एक CIBला 1-2 असतं, असं इन्क्रीमेंट असतात. आता इन्क्रीमेंट म्हणजे काय असतं की तुम्हाला जो यावर्षी जो तुमचा पगार असतो आणि पुढच्या वर्षी जो तुमचा इयर संपल्यानंतर होणार असतो तो तुम्हाला त्या इन्क्रीमेंटमुळे तुम्हाला तो आधीच वाढीव पगार मिळतो, म्हणजे तुमच्या पगारामध्ये भर होतं. आणि दुसरी गोष्ट तुमच्या ज्ञानामध्ये भर होतं, नॉलेज तुमचं वाढतं. कारण बँकेमध्ये ह्या सगळ्या जे GIB CIBचा जो सिलेबस बनवलेला आहे हा आपल्याला इथे तुम्ही जॉब मिळाल्यानंतर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये हे कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा नॉलेज येतं. आणि त्यामुळे बँकिंग नॉलेज हा जो विषय आहे हा त्याच्या बेस्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बँकिंगचा नॉलेज तुम्ही घेता आणि तुम्ही त्या पेपरचा अभ्यास करता, आता सध्या जेव्हा तुम्ही कराल तेव्हा सध्या 6 महिन्यामध्ये करंट सिच्युएशन ऑफ बँकिंग काय, कंडिशन ऑफ बँकिंग काय, बँकिंगमध्ये कुठल्या नवीन पॉलिसी आल्या, फायनान्स मिनिस्ट्रीकडनं काय सर्क्युलर्स आले, त्याच्यामध्ये काय चेंजेस झाल्या, डिजिटल बँकिंगमध्ये नक्की काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केलात तर बँकिंग नॉलेज हा पेपर तुम्हाला चांगलं जाईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की तुम्हाला जे मॉडेल पेपर मिळतात त्याच्यामध्ये 5-5 पेपर सेट सोडून राहिले पाहिजेत. आणि हे तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्यांनी तुम्हाला एक आयडिया येते की करंट कंडिशन ऑफ बँकिंग कशी आणि प्रत्येक प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला लक्षात येते. त्यामुळे तो एक असतो. जनरल अवेअरनेस सुद्धा 30 प्रश्न, 30 मार्क, 30 मिनटं. आता हा जो पेपर आहे हा जनरल अवेअरनेस हा कॉमन पेपर आहे. हा अनेक वर्ष म्हणजे मी 2000 साली जेव्हा एक्झामिनेशन पास करून जॉबला लागलो तेव्हा आणि आता काही फरक नाही आहे. म्हणजे करंट ज्या सध्या इकॉनॉमिक्सवरती डिपेंड्स असतात किंवा तुम्ही बघा सध्या ज्या अवॉर्ड्स असतील, ऑनर्स असतील, स्पोर्ट्स असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, कुठले नवीन प्रोजेक्ट सुरू झाले याच्यावरती जे क्वेश्चन बेस्ड असतात ते तुम्हाला करंट अफेअर्समध्ये येतात. आणि जेव्हा तुम्ही करंट अफेअर्समध्ये जे क्वेश्चन्स असतात त्याचा तुम्ही जर स्टडी केला तर तुम्हाला समजतं की बँकिंग नॉलेज हा जो आहे विषय, या विषयामध्ये ह्या विषयाचा फार महत्त्वाचा वाटा असतो. म्हणजे इकॉनॉमिक्स सध्या जो बँकिंग इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामध्ये करंट क्वेश्चन्स कुठले आहेत, स्पोर्ट्स रिलेटेड क्वेश्चन्स कुठले आहेत, अवॉर्ड्स रिलेटेड कुठले आहेत, सायंटिफिक डेव्हलपमेंट रिलेटेड कुठले आहेत. आता सध्या जे युद्ध झालं ते सुद्धा करंट अवेअरनेसमधलाच एक भाग आहे. त्याच्यावरती काही प्रश्न येतील. म्हणजे त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं होतं. मग म्हणजे लढाई कधी सुरू झाली, का म्हणजे ती सीज फायर झालं, त्याच्यामध्ये कोणत्या देशांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करंट अफेअर्समध्ये येतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अर्थातच जो डे टू डे न्यूजपेपर वाचतो, डे टू डे आता तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा करंट न्यूज येत असतात. आणि मला असं वाटतं कुठेतरी एक चांगलं प्रतियोगिता दर्पण, पूर्वी प्रतियोगिता किरण होतं तर दर्पण आहे, बँकिंग सर्व्हिसेस क्रॉनिकल, ही पुस्तकाची नावं असं बँकिंग
सर्व्हिसेस क्रॉनिकल आणि दुसरं पुस्तक म्हणजे हे मंथली मॅगझिन्स आहेत. हे मंथली मॅगझिन्स आहेत. मंथली मॅगझिन्स म्हणजे कसं दर महिन्याला येतात आणि याच्यामध्ये तुम्हाला गेल्या 3-4 महिन्याची पुस्तकं भेटली तर नक्कीच विकत घ्या. त्याचा स्टडी करा. त्याचा तुम्ही आता सध्या ऑनलाईन जाऊन सुद्धा ते बुकिंग करू शकता. वर्षभराचे मॅगझिन्स घ्या. कारण हे सगळं तुम्हाला फार महत्त्वाचं असतं की तुम्हाला पूर्ण वर्षाचं म्हणजे पर डेला जे न्यूजपेपर येतात त्यातलं स्पोर्ट्स रिलेटेड, कल्चर रिलेटेड, ॲक्टिव्हिटीज रिलेटेड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड, बँकिंग रिलेटेड, इकॉनॉमिक्स रिलेटेड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तुम्हाला ॲट वन्स एकाच याच्यामध्ये मिळतं. आणि मग तुम्हाला मंथली तुम्ही जर त्याचं रिव्हिजन केलं, तुम्ही क्वेश्चन्स सोडवलेत तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चांगलंच यश मिळू शकतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पेपर. आणि नंतर कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. आता नाव तर कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड दिलं म्हणजे आपल्याला एखाद्याला वाटेल की कॉम्प्युटरवरती प्रश्न आहेत, पण याच्यामध्ये सगळे प्रश्न जे असतात ते रिझनिंग्स म्हणजे वर्बल नॉन वर्बल जो पार्ट आहे रिझनिंगचा, आणि त्याच्यामुळे फक्त 20 प्रश्न दिलेत हे जाऊ नका, कारण ही प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड असतात. सिटिंग अरेंजमेंटवरती असतात, कोडिंग डिकोडिंगवर असतात, इंटर रिलेशनशिपवरती असतात. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट असतं स्टेटमेंट ऑब्झम्पशन, स्टेटमेंट कॉन्क्ल्युशन्स, या प्रत्येक गोष्टीचं जेव्हा तुम्ही प्रश्न असतात तुम्हाला लॉजिकल रिझनिंग पॉवर तुमची कशी आहे. बघा प्रत्येक पेपरमध्ये कुठे ना कुठे बँकेमध्ये येणार तर जसं मॅथमॅटिक्स त्याच्यातून बाहेर काढलं त्याचं कारण पण असेल. तसं इंग्लिश लँग्वेज, तुमचं नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज किती आहे, तुम्ही लिहिता बोलता वाचता तुम्हाला येतं की नाही, बिकॉज यू टू अंडरस्टँड द लेटर्स ड्राफ्टिंग्स, यू टू अंडरस्टँड द रूल्स पॉलिसी ऑफ द बँक. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, यू शुड नो इट. सो बँकिंग नॉलेज ऑफकोर्स बँकेमध्ये काम करता बँकेबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. जनरल अवेअरनेस, बाहेरच्या जगाशी तुमचा किती संबंध आहे, संपर्क आहे, हे तुम्हाला बघितलं जातं. कारण जसं तुम्ही आता जसं डॉलरचे रेट्स चेंज झाले, इंडियन करन्सी जी आहे इतर करन्सी कम्पेअर टू तुम्हाला एखादा फॉरेन करन्सी डिपार्टमेंट मिळालं किंवा NRI डिपार्टमेंट मिळालं तर तिथे तुम्ही काम करताना तुम्ही करन्सीबद्दल तुम्हाला माहिती येतं. तुम्हाला सध्या बँकेच्या नवीन नवीन पॉलिसी येतात, ते कुठून येतात, काय RBIचे गाईडलाईन्स आहेत, हे सगळं माहिती असणं याच्यामध्ये आहे. आणि तुमचं लॉजिकल रिझनिंग पॉवर काय, थिंकिंग पॉवर काय. एखादा कस्टमर ब्रांचमध्ये येतो तो लोनसाठी अप्लाय करतो तर तुमची क्रिटिकल थिंकिंग पॉवर, लॉजिकल थिंकिंग पॉवर काय, तो कस्टमर कसा आहे त्याच्याशी कसं बोललं पाहिजे, त्याला कसं हेल्प केलं पाहिजे, नंतर त्याची वृत्ती काय, आपली मेंटॅलिटी काय, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. आणि म्हणून हे 4 पेपर तुम्हाला दिलेत आणि इथे सुद्धा 20 प्रश्न 20 मार्काचे आहेत. तर मित्रांनो टोटल ही तुमची बघा 120 मिनटंमध्ये 120 मार्क म्हणजे 120 प्रश्न 120 मार्क आहे. आता तुम्हाला मेरिट जर तुम्ही बघितलीत तर मी नक्की म्हणेन की 100% असली पाहिजे. पण एखाद्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की आपण रिटन टेस्ट पास होण्यासाठी किती टक्के मार्क, तर 60% प्लस तुम्हाला मार्क असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की 60% प्लस मार्क तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही रिटन टेस्ट क्लिअर करता. मात्र ह्या परीक्षेनंतर तुमची लगेच एक परीक्षा होते ती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. तर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा जी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे 50 मार्काची आहे. आणि याच्यामध्ये लेटर रायटिंग्स येणार, कॉम्प्रेशन टाईप म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ असणार मोठे, ते तुम्हाला शॉर्ट 1/3 करायचे असतात. आणि तुमचं म्हणजे अंडरस्टँडिंग कसं असणार, लेटर तुम्ही ड्राफ्ट कसं करता. आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ही परीक्षा कॉम्प्युटरवरती ऑनलाईन द्यायची, टाईप करायची आहे. म्हणजे तुम्ही लेटर टाईप करायचं आहे. आता तुम्ही एखादा जसं कॉलेजमध्ये आपण असताना प्रिन्सिपलला पत्र लिहितो, टू द प्रिन्सिपल आपण लिहितो, त्याचं आपण त्याला सब्जेक्ट लिहितो की कुठल्या आपल्या की फॉर टेकिंग अ लीव वगैरे, किंवा आपण एखादा मॅनेजरला पत्र लिहितो बँकेमध्ये तर त्या कोणत्या संदर्भात तुम्ही पत्र लिहिताय, तुमचं सब्जेक्ट कोणतं आहे, त्या सब्जेक्टला रिलेटेड तुम्ही स्टार्ट कसं करताय आणि स्टार्ट केल्यानंतर तुम्ही त्याचं कन्क्लूड कसं करताय, फायनल पॅरेग्राफ तुमचं कसं असतं, मिडल पॅरेग्राफ कसं असतं, फर्स्ट स्टार्टिंग सेंटेन्स कसं असतं, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे डिस्कव्हरी टेस्ट ही त्याच्यामध्ये आता तुम्हाला ही क्वालिफाईंग टेस्ट नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 170 मार्क म्हणजे 120 मार्क ऑनलाईनची आहेत प्लस 50 मार्क याची आहेत, म्हणजे 170 मार्काची ही टोटल परीक्षा होईल. आणि या दोघांच्या परीक्षेची मिळून जी मार्क असतील तशी मेरिट निघणार आहे आणि ती कास्ट वाईज डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जसं तुम्हाला ओपन कास्टमध्ये, OBC कास्टमध्ये, SC/ST कास्टमध्ये तुम्ही असाल त्याप्रमाणे ही डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स होतील. आणि हे झाल्यानंतर फायनली तुम्हाला
50 मार्काची इंटरव्ह्यू आहे. आता इंटरव्ह्यू पण तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही परीक्षा रिटन टेस्ट पास होता, ह्या इंटरव्ह्यूचा सेशन्स म्हणून सांगतो की तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती विचारतात, तुम्हाला बँकिंगचा नॉलेज विचारतात, बाहेरचं नॉलेज विचारतात, तुम्ही ज्या राज्यात राहता त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती, त्याचे बँकिंग सेक्टर्स, ॲग्रिकल्चर सेक्टर्स किंवा सध्या युद्धाबद्दल माहिती विचारतील. ह्या सगळ्या गोष्टी आल्या कारण इंटरव्ह्यूमध्ये जसं तुमचं शिक्षण असेल त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, जसं तुमचं नॉलेज असेल तिथे तुम्हाला ॲडिशनल क्वेश्चन विचारले जातात आणि म्हणून तुम्ही तुमचा बेसिकली बायोडाटा नीट तयार करणं पहिलं गरजेचं आहे. नंतर जे इंटरव्ह्यूला जे वाटेल, इंटरव्ह्यू घेणारे जे असतील त्यांना वाटेल त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतं आणि त्याची बरीचशी माहिती त्याचे वेगळे लेक्चर्स होतात. मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जस्ट मी सांगितलं की एक्झामिनेशन जी आहे ते ऑनलाईन एक्झामिनेशन आता डिक्लेअर होऊन म्हणजे जवळजवळ तुम्ही पकडून चला की 2 महिने तरी 1.5 ते 2 महिने कालावधी तुमच्याकडे आहे. मात्र एका परीक्षेचा अभ्यास हा सगळ्या परीक्षेला कॉमन असतं म्हणून तुम्ही SBIचा अभ्यास करताना हा विचार करू नका की मी उद्या बँक ऑफ बरोडाचा फॉर्म आला किंवा एखाद्या पंजाब नॅशनल बँकेचा फॉर्म आला, ते लोकल बँक ऑफिसरचे फॉर्म्स आहेत, तुम्हाला याचा अभ्यासाचा उपयोग सगळ्या परीक्षेला होईल. मात्र या परीक्षेमध्ये एक चांगला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं की ते सर्कल बेस्ड ऑफिसरचा अर्थ आहे ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता तिथली मातृभाषा तुमची LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT ही होणं गरजेची आहे आणि ही झाली तरच तुम्हाला सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्हाला समजा मी आंध्र प्रदेशमधून आलेलं आहे आणि महाराष्ट्रात मी एक्झाम देतो आहे, पण उद्या मी हे सगळं पास केलं पण मी LPTमध्ये नापास झालो, मला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये मला मराठी येत नसेल, मी तिकडचा मला तेलुगू आहे किंवा मग महाराष्ट्रातला मुलगा आंध्र प्रदेशमध्ये तो गेला परीक्षेला द्यायला आणि तिकडे त्यांनी सेंटर चूज केलं आणि त्याच्यानंतर तो पास झाला पण तिकडे त्याला इथली मराठी भाषा झाला तिथली तेलुगू येत नाही तर तो सिलेक्ट होणार नाही. त्यामुळे इथल्या मराठी मुलांना मुलींना सगळ्यात मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे. मला असं वाटतं याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे कारण अशी सिस्टम ही पूर्वी नव्हती, फक्त ही क्लेरिकलला होती आणि सबस्टाफ पिऊन किंवा क्लर्क या पदाला होती. कधी ते तुम्ही डे टू डे तुम्ही ज्या कस्टमरशी ज्या ज्या राज्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी रिजनमध्ये काम करता त्यांची मातृभाषा कुठली आहे त्याचं तुम्हाला नॉलेज होतं, पण ऑफिसरला हा बॅरियर नव्हतं. पण आता डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की लिंग्विस्टिक बॅरियर ह्या प्रॉब्लेम येतो आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही इतर राज्यात जाता तेव्हा इकडच्या मुलांना मुलींना आणि तिकडच्या मुलींना खूप लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स होत असतात, भाषा समजत नाही, डॉक्युमेंटेशन कधी कधी त्या मातृभाषेत असतं. जसं इथली मराठी भाषा आहे तर बाहेरचे येणारे परप्रांतीयांना समजणार नाही, आपण परप्रांतीमध्ये गेलो तर आपल्यालासुद्धा परप्रांतामध्ये ती भाषा समजणार नाही आणि त्यामुळे आपण असं पण म्हणू शकत नाही की डॉक्युमेंट तुम्ही इंग्लिशमध्ये जाणार किंवा हिंदीमध्ये आणा, तो त्यांच्या मातृभाषेमध्ये तिथल्या राज्यामध्ये डॉक्युमेंटेशन देऊ शकतो आणि तुम्हाला ते आलं पाहिजे तो इन्सिस्ट करू शकतो. आणि ही गडबड सध्या फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन वाढल्यामुळे मला असं वाटतं की मिनिस्ट्रीने हा निर्णय घेतला असेल आणि हा खरोखर ह्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा पूर्णपणे बदल दिसेल. आपल्याला भारतामध्ये जे वेगवेगळे राज्य आहेत त्याच्यामध्ये तिथल्या लोकल जी लोकं असतील त्यांच्या मोठ्या प्रमाणात भरती होईल. तर मित्रांनो तुम्हाला मी परत एकदा आवाहन करतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचा आता जो फॉर्म आलेला आहे सर्कल बेस्ड ऑफिसर 2600 जागा आहेत, त्यातल्या 350 जागा ह्या महाराष्ट्रासाठी आहेत आणि तुम्ही याचा परिपूर्ण फायदा घ्या. इथल्या मराठी मुलांनी आणि मुलींनी ह्याचा जास्तीत जास्त तयारी करा. ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी वयाची मर्यादा दिली आहे 30पर्यंत दिली आहे. मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही ठिकाणी काम करत असाल तर नक्की याच्यात 2-3 तास तयारी करून ह्या परीक्षेला बसा आणि मला असा आनंद वाटतं की या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि एवढंच बोलून मी आजचं जे संपूर्ण जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे इथे मी संपवतो आणि पुढे नवीन आल्या वॅकन्सीज आणि याची माहिती तुम्हाला मी पुढे कंटिन्यू करेन. थँक्यू व्हेरी मच.